मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं जे पुढील हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता जो येणार होता 2100 रुपयाचा, त्याच्याबद्दलची नवीन अपडेट आली आहे। याची घोषणा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जस्ट केलेली आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये। आधी पाहून घेऊया त्यांनी काय बोललेलं आहे याच्यामध्ये। तर याची व्हिडिओ क्लिप बघून घ्या आधी। आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानेच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत। आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही, पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता। आता तसे फार हुशार आहेत ते, इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे। कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते, पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही, शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं। म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे, तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही। तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं, मुख्यमंत्री साहेबांनी क्लिअरली सांगितलं आहे की याच्यात कुठलेही बदल होणार नाही। तरी देखील आपण लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला आहे त्याच्यावर कारवाई देखील होणार आहे। मुख्यमंत्री साहेब डायरेक्टली जरी बोलत नसले तर तो देखील पॉईंट आहेच, परंतु 2100 रुपयाचा हप्ता लवकर येणार आहे ही आनंदाची बातमी देखील आहे। ज्यांचे अजून पेंडिंग असतील हप्ते त्यांना देखील येणार आहेत, आणि ज्यांना अजून एकही हप्ता मागचा आला नसेल, म्हणजेच इलेक्शनच्या आधी जस्ट ज्यांनी फॉर्म भरले परंतु अप्रूव्ह झाले फॉर्म पण पैसा आला नाही, त्यांना देखील सर्व अमाऊंट एकत्र येतील। आशा करूया लवकरच तो हप्ता देखील येईल सगळ्यांना, आणि याची तारीख हिवाळी अधिवेशनानंतर म्हणजेच अंदाजे 22-23 तारखेनंतर यायला पैसे सुरू होतील। जर कोणाला पैसे लवकर आले तर तुम्ही कमेंट देखील करून सांगू शकता की लवकर पैसे आले असेल, हिवाळी अधिवेशन लवकर संपेल, ते झाले की सर्वांचे पैसे वितरित होतीलच।